अशा प्रकारे तो काय करतो, आपल्याला काहीतरी मंत्र म्हणतो आणि असा गंध वगैरे त्या ठिकाणी लावतो. आणि नंतर पुन्हा काय म्हणतो, तुम्हाला कोणत्या तरी देवीचा त्या ठिकाणी प्रकोप झालेला आणि हा प्रकोप जर दूर करायचा असेल तर मग त्यानं वेगवेगळ्या त्या ठिकाणी तुम्हाला उपाय सुचवतो आणि तुमच्याकडून पैसे उकळतो. मग अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे, कुंकाचा कलर, कुंकू कसा आहे आता, लाल आहे, बरोबर. आता नंतर मी आणखी एक या ठिकाणी काय करणार आहे, तो भोंदू बाबा काय करतो, आपल्याकडे जो काही आपण कपडे धुण्यासाठी जो निरमा वगैरे वापरतो बघा, तो निरमा या कुंकामध्ये मिक्स करून त्या ठिकाणी तुम्हाला काय दाखवतो बघा. आता या ठिकाणी मिक्स केल्यानंतर काय होणार आहे, हे कुंकू त्या ठिकाणी त्याचा रंग बदलणार बघा. हे रंग कसा झालेला आहे, कसा काळा पडलेला आहे, बरोबर. मग आपल्याला तो काय म्हणतो की तुमच्यावर देवीचा प्रकोप झालेला आहे म्हणतो का नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी तो काय म्हणतो, आपल्याला काय म्हणतो, मूर्ख बनतो, बरोबर. आता या ठिकाणी जेवढा निर्मा तुम्ही जास्त त्या ठिकाणी टाकताल त्यामध्ये काय होईल, कुंकाचं आणि जे निर्म्यामध्ये जे काही घटक असतील यांची रासायनिक अभिक्रिया होऊन या ठिकाणी हे कुंकू कसं होतं, काळं होतं. आणि त्याला तो काय करतो, आपल्या नजीकचं असेल तर तुम्हाला देवीचं काय झालेलं आहे, प्रकोप झालेला आहे. मग बकर कापा, कैकी कापा म्हणून तो आपल्याला करून पैसे त्या ठिकाणी उकळतो, बरोबर. आणि जर बाबा असेल तर तो काय करतो, या ठिकाणी तुम्हाला नारळाचा एक प्रयोग आहे. त्याच्यामध्ये तो काय म्हणतो की बाबा हा जो नारळ आहे, बरोबर. आता नारळ तुम्हाला काही फोडलेलं वगैरे काही दिसायला का, बरोबर. पण आता या ठिकाणी ज्यावेळेस तो आपल्याला आपण त्याच्याकडे गेलो, बरोबर, मला परीक्षेत चांगले मार्क पाहिजे, बाबा मला काहीतरी लवकर उपाय सुचवा, बरोबर. किंवा एखाद्या मुलाला नापास झाला असेल किंवा आपल्या समजा आपण काही आजारी असेल आणि हा आजार बराच आजार असेल तर त्या ठिकाणी आपण त्या बाबाकडे जातो. आपली इच्छा नसेल तरी आपल्या आजूबाजूचे ज्यांना आपली जास्त काळजी असते असे जे शेजारी पाजारी असतील ते काय करतात, आपल्याला त्या भोंदू बाबाकडे आपल्याला जाण्याचा त्या ठिकाणी सल्ला देतात. मग आपण बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी औषध उपचार करतो, पण काही रोगांचा नीट होण्याचा कालावधी हा वेगवेगळा असतो. काही रोग हे 2 दिवसात बरे होतात, काही 15 दिवसात, काही महिन्यामध्ये त्या ठिकाणी ते बरे होत असतात. त्याचा कालावधी हा त्या रोगानुसार त्या ठिकाणी बदलतो. पण आपल्याला बरेच सल्ले त्या ठिकाणी शेजारी पाजारी देत असतात किंवा आपले नातलग त्या ठिकाणी देत असतात आणि आपल्याला डॉक्टर पेक्षा त्या नातलगाचा त्या ठिकाणी सल्ला घ्यायला आवडतो. मग यावेळेस बघा, आता हे नारळ आहे आणि हे जे नारळ फोडल्यानंतर यामध्ये काय निघतं, आता बघा. आता नारळ फोडल्यानंतर काय निघणार आहे, बरोबर, काय निघेल, पाणी निघते, बरोबर. आता मी हे नारळ फोडल्यानंतर याच्यामधून काय निघते, मी धुमाळ सरला विनंती करतो की त्यांनी हे नारळ फोडावं. नारळ फोडल्यानंतर याच्यातून काय निघालेलं आहे, काय निघालेलं आहे, काय निघालं, 2 कलरच्या निघाल्या. कोणकोणत्या आहेत, बघा. आता या ठिकाणी तुम्हाला मी नारळ दाखवलं नाही, पण नारळामध्ये या ठिकाणी खालच्या साईडला बघा, मुलांना या ठिकाणी बघा, नारळाच्या खालच्या साईडला 3 या ठिकाणी डोळे असतात, आपण त्याला डोळे म्हणतो, बरोबर आहे. या 3 डोळ्यांपैकी एक डोळा हा कमजोर असतो, म्हणजे त्याला थोडी जरी टच केला आपण नकानं तर तो काय होतो, फुटतो. आणि मग मी ह्याचा कार्यक्रम रात्रीच केला, ह्याला काय केलं, नकानं थोडं दाबलं आणि ह्याच्यामध्ये ह्या 2 प्रकारच्या रिबिन त्या ठिकाणी मध्ये कशाच्या बारीक स्क्रूच्या साह्याने मी या ठिकाणी काय केले आहे, ही रिबिन त्यामध्ये बसवली. मग हे भोंदू बाबा अशाच प्रकारे आपल्याला मूर्ख बनवण्याचं काम करत असतात. बघा, या ठिकाणी 3 डोळे तुम्ही बघितलेले, आपण नेहमी नारळ पाहतो, बरोबर. त्याचा एक जो डोळा आहे किंवा एक त्याचा जो पार्ट आहे तो कसा असतो, अतिशय नाजूक असतो. आणि या नाजूक भागातून मी काय केलं, स्क्रूच्या साह्याने ही रिबिन त्या ठिकाणी आतमध्ये टाकली. तर अशा प्रकारे भोंदू बाबा या ठिकाणी आपल्याला मूर्ख बनवण्याचं काम करत असतात. म्हणून त्या ठिकाणी आपण दरवर्षी या ठिकाणी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो.
बरोबर. पण या दिन फक्त त्या दिवसापुरताच आपण त्या ठिकाणी मर्यादित ठेवतो. त्यामुळे आपण काय करायचं की जास्तीत जास्त आपण दैववादी न बनता त्या ठिकाणी काय बनलं पाहिजे, विज्ञानवादी. बऱ्याच वेळा गावाकडे गेल्यानंतर आपण म्हणतो की रात्री झाडाखाली झोपायचं नाही. बरोबर. काय होतं, हा तर आपल्याकडे म्हटलं जातं की भूत त्या ठिकाणी. मग रात्री झाडाखाली का झोपायचं नाही, तर त्याचं एक वैज्ञानिक कारण आहे की रात्री जे आहे झाडं जी कार्बन डायऑक्साईड वायू जास्त प्रमाणामध्ये बाहेर सोडतात आणि मग कार्बन डायऑक्साईड वायू हा मानवासाठी घातक आहे, सजीवांसाठी. म्हणून त्या ठिकाणी वैज्ञानिक कारण की रात्री झाडाखाली का झोपायचं नाही, तर रात्री या ठिकाणी वनस्पती मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू त्या ठिकाणी विसर्जित करत असतात आणि हा कार्बन डायऑक्साईड मानवी श्वसनासाठी घातक आहे. त्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे आजार होतात. तिकडे भूत वगैरे त्या ठिकाणी